आरती सकाळी 5:30ला उठली. अलार्म वाजायच्या आधीच. घरात अजून सगळे झोपलेलेच. सासू, सासरे, नवरा, रोहन. ती आधी स्वयंपाक करत गेली. गॅस पेटवला, चहा ठेवला, डबा तयार करायला सुरुवात केली. 6:30 वाजता सासूबाई उठल्या. आरती, पोळ्या जरा मऊ कर, काल कडक झाल्या होत्या. हो आई, ती हसली. 7:30ला रोहन उठला. माझा निळा शर्ट इस्त्री केला का? हो, कपाटात ठेवला आहे. आरती 9 वाजता स्वतः ऑफिसला निघाली. ती एका प्रायव्हेट बँकेत असिस्टंट मॅनेजर होती. महिन्याला चांगला पगार. पण घरात तिचं ओळख काय, तर रोहनची बायको. एका संध्याकाळी रोहन उत्साहात घरी आला. गुड न्यूज, आपण नवीन फ्लॅट बुक केला. सगळे खुश. सासूबाई म्हणाल्या, वा, शेवटी आपल्या नावाचं घर. आरती हसली. कुठे घेतलाय? रोहनने ब्रोशर दाखवलं. शहराच्या चांगल्या भागात. EMI थोडी जास्त आहे, पण मॅनेज होईल. आरती सहज म्हणाली, हो, दोघं मिळून भरू. रोहन थोडा शांत झाला. ॲक्च्युली EMI तुझ्या अकाउंटवरून जाईल. ती थांबली. माझ्या? हो, कारण तुझा सिव्हिल स्कोअर चांगला आहे. लोन तुझ्या नावावर अप्रूव्ह होतोय. आरती काहीच बोलली नाही. ठीक आहे. रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये सगळे गेले. आरती कागद बघत होती. तिच्या नजरेस एक गोष्ट आली. ओनर नेम रोहन देशमुख. ती पुन्हा बघते. फक्त एकच नाव. तिचं नाव कुठेच नाही. तिने हलक्या आवाजात विचारलं, रोहन, माझं नाव नाही. रोहन चिडून म्हणाला, अगं घर तर आपलंच आहे ना, नावाचं काय एवढं? सासूबाई लगेच, नवऱ्याच्या नावावर असलं की बायकोचंच असतं. आरती शांत राहिली. पण तिच्या आत काहीतरी हललं. पहिल्या महिन्यात 43,500 रुपये तिच्या अकाउंटमधून गेले. नोटिफिकेशन आला. ती स्क्रीनकडे बघत बसली. लोन EMI डेबिटेड. ती आरशात स्वतःकडे बघत होती. मी काय आहे या घरात? तिला आठवलं, तीच किराणा आणते, तीच घर सांभाळते, तीच EMI भरते, पण घर तिच्या नावावर नाही. त्या रात्री ती शांत नव्हती. रोहन, मला बोलायचं आहे. रोहन मोबाईलमध्ये बघत होता. हां बोल. घराच्या कागदात माझं नाव का नाही? तो त्रासिक झाला. तू परत तेच. काय फरक पडतो? आरती पहिल्यांदाच ठाम आवाजात म्हणाली, फरक पडतो रोहन. कारण EMI माझ्या अकाउंटमधून जाते. मी काही ATM नाही. मी या घराची समान भागीदार आहे. घरात शांतता पसरली. सासूबाई दारातून ऐकतच होत्या. रोहन पहिल्यांदा तिच्या वेगळ्या नजरेकडे बघत होता. रोहन म्हणाला, म्हणजे तुला काय हवंय? घर माझ्या नावावर नको? आरती शांतपणे पण ठाम होती. मला फक्त माझा हक्क हवा आहे. त्या रात्री घरात कोणी नीट झोपलंच नाही. पण आरती मात्र शांत झोपली. कारण ती पहिल्यांदा स्वतःसाठी उभी होती. त्या रात्रीचं संभाषण संपलं होतं. पण विषय संपला नव्हता. सकाळी घरात वेगळंच वातावरण होतं. आरती नेहमीसारखीच उठली. चहा केला, डबा केला, काम केलं. पण आज ती शांत नव्हती. ती विचार करत होती. नाश्त्याच्या टेबलवर सासूबाई बोलल्या, आजकाल बायका जास्त कमवायला लागल्या की घरातच हक्क सांगायला लागतात. रोहन काही बोलला नाही. आरती थांबली. आई, मी माझं माझं मी फक्त माझं नाव कागदावर असावं एवढंच म्हणाले. सासूबाई हसल्या. लग्न झालं म्हणजे सगळं एकच असतं. नवऱ्याच्या नावावर असलं म्हणजे बायकोचंच असतं. आरती शांतपणे म्हणाली, मग EMI पण रोहनच्याच अकाउंटमधून जाऊ द्या ना. टेबलावर शांतता होते. रोहनने पहिल्यांदा डोकं वर केलं. ऑफिसमध्ये तिची मैत्रीण पूजा होती. आरती तिला सगळं सांगते. पूजा गंभीर झाली. तू वेडी आहेस का? लोन तुझ्या नावावर, EMI तुझ्या अकाउंटमधून आणि घर त्याच्या नावावर. आरती शांत झाली. मला घर हवं आहे, भांडण नाही. पूजा म्हणाली, हक्क मागणं म्हणजे भांडण नाही. तू लिगल जॉईंट ओनरशिपबद्दल ऐकलंस का? आरती पहिल्यांदाच तो शब्द ऐकत होती. त्या रात्री आरती इंटरनेटवर शोध घेत बसली. को ओनर म्हणजे काय? लोन होल्डर आणि ओनर मधला फरक, स्त्रीचे कायदेशीर हक्क. तिला कळलं. ती लोन होल्डर आहे. रिस्क तिचा आहे,
पण ॲसेट तिचा नाही. ती बराच वेळ स्क्रीनकडे बघत होती. हे योग्य आहे का? त्या रात्री ती पुन्हा बोलली, रोहन, मला जॉईंट ओनरशिप हवा आहे. रोहन चिडला, तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस? विश्वास आहे, पण सुरक्षितता हवी. लोक काय म्हणतील? बायकोने अट घातली म्हणून नाव टाकलं. आरती ठाम पण शांत होती. लोकांनी EMI भरायची आहे का? रोहन गप्प झाला. रोहन अचानक म्हणाला, ठीक आहे, EMI अर्धी अर्धी भरू. नाही, मुद्दा पैसे नाहीत, मुद्दा सन्मानाचा आहे. म्हणजे? आरतीच्या डोळ्यात पाणी होतं. मी या घरासाठी माझी बचत वापरते, माझा वेळ वापरते, माझं आयुष्य देते, पण निर्णय घेताना माझं नावही नको. घरात शांतता पसरते. पुन्हा संध्याकाळी सासऱ्यांचा हस्तक्षेप झाला. सासरे बोलले, रोहन, तिचं म्हणणं चुकीचं नाही. ती EMI भरते तर नाव असायला हरकत नाही. सासूबाई नाराज झाल्या. आज नाव मागते, उद्या घर वेगळं करेल. आरतीने पहिल्यांदा थेट उत्तर दिलं, आई, मी घर तोडायला नाही, समान उभं राहायला बोलते. त्या रात्री आरतीने एक मोठा निर्णय घेतला. जर माझं नाव नाही टाकलं तर पुढच्या महिन्यापासून EMI माझ्या अकाउंटमधून जाणार नाही. रोहन थबकला. तू धमकी देतेस? नाही, मी माझी मर्यादा सांगते. रोहन दुसऱ्या दिवशी बँकेत गेला. लोन ट्रान्सफर आणि ओनरशिप ॲड करण्याबद्दल विचारलं. पण बँक मॅनेजरने सांगितलं, हे इतकं सोपं नाही. रोहनचा चेहरा बदलला. आता प्रश्न होता, घर वाचवायचं की अहंकार? रोहन बँकेत गेला. लोन ऑफिसर फाईल पाहत म्हणाला, सर, लोन तुमच्या पत्नीच्या नावावर आहे. प्रॉपर्टी मात्र फक्त तुमच्या नावावर आहे. रोहन थोडा अस्वस्थ झाला. जॉईंट ओनरशिप ॲड करता येईल का? ऑफिसर शांतपणे म्हणाला, हो, पण त्यासाठी स्टॅम्प ड्युटी, लीगल चार्जेस, रजिस्ट्रेशन सगळं पुन्हा करावं लागेल. खर्च होईल आणि पत्नीची कन्सेंट तर आहेच. पण तुमची तयारी आहे का? रोहन काही बोलला नाही. त्याच्या मनात एकच विचार, हे सगळं फक्त नावासाठी चाललंय. त्या रात्री घरात वातावरण ताणलेलं होतं. सासूबाई मुद्दाम मोठ्या मोठ्याने बोलत होत्या. आजकाल बायका खूप शहाण्या झाल्यात. घरात शांतता नाही उरली. आरती काही बोलली नाही, पण तिच्या आत निर्णय पक्का होत होता. महिन्याची 5 तारीख, EMI जाण्याची वेळ. आरती ऑफिसमध्ये होती. मोबाईलवर ऑटो डेबिट रिमाइंडर आला. ती स्क्रीनकडे बघत राहिली. तिच्या बोटाने नेट बँकिंग उघडलं. ऑटो डेबिट डिसेबल, कन्फर्म, ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल. ती काही सेकंद डोळे मिटून बसली. हा माझा विरोध नाही, हा माझा सन्मान आहे. दुपारी रोहनचा फोन. आरती, EMI गेली नाही? हो, मी बंद केली. तू वेडी झाली आहेस का? पेनॉल्टी लागेल. मग आपण दोघं मिळून भरू. तू हट्टीपणा करतेस. आरती शांत. मी हट्टी नाही, मी फक्त समान आहे. फोन कट. रोहन ऑफिसमध्ये बसला होता. त्याच्या डोक्यात विचारांचा गोंधळ. ती चुकीची आहे का? की मी? त्याला आठवलं, घर बुक करताना त्याने एकदाही विचारलं नव्हतं, आरती, तुझं मत काय? त्याने गृहीत धरलं होतं, ती आहेच. त्या संध्याकाळी आरती एका लीगल ॲडवायझरला भेटली. तिने सगळी कागदपत्र दाखवली. ॲडवायझर म्हणाला, तुम्ही फायनान्शियली एक्सपोज आहात. लोन तुमच्यावर आहे, प्रॉपर्टी तुमची नाही. फ्युचरमध्ये काही झालं तर तुम्हाला क्लेम करायला वेळ आणि संघर्ष लागेल. आरती शांतपणे ऐकत होती. मग मला काय करायला हवं? रिटर्न ॲग्रीमेंट किंवा लोन रजिस्ट्रेशन? ती ठाम झाली. त्या रात्री मोठं भांडण झालं. रोहन ओरडला, तू घरचं नाव खराब करतेस. आरती डोळ्यात डोळे घालून, घराचं नाव तेव्हा खराब होतं जेव्हा बायकोचा सन्मान नसतो. सासूबाई मध्ये पडल्या. आमच्या काळात बायका एवढं बोलत नव्हत्या. आरती शांत पण ठाम होती. म्हणूनच त्यांच्या नावावर काहीच नव्हतं. घरात शांतता होते. रोहन अचानक म्हणाला, तुला माझ्यावर विश्वास नाही का? आरतीच्या डोळ्यात पाणी आलं. विश्वास आहे, पण विश्वासावर कागद का लिहितो आपण? लग्नाचं सर्टिफिकेट आहे ना? रोहन गप्प झाला.
आरती म्हणाली, "मी तुझ्या विरुद्ध नाही. मी तुझ्या सोबत उभी आहे. पण बाजूला नाही. मला घरात जागा नको. मला कागदावर समान जागा हवी." दुसऱ्या दिवशी बँकेकडून नोटीस आला. EMI ओव्हरड्यू. लेट पेमेंट चार्जेस लागू होतील. रोहन रागाने आरतीकडे बघत होता. पण पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात रागापेक्षा विचार जास्त होता. तो शांतपणे म्हणाला, "ठीक आहे. उद्या आपण एकत्र बँकेत जाऊ." आरती काही बोलली नाही. पण तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच भीती नव्हती. फक्त स्वाभिमान होता. दुसऱ्या दिवशी आरती आणि रोहन दोघं बँकेत गेले. लोन ऑफिसर फाईल काढून म्हणाला, "जॉईंट ओनरशिप ॲड करायचं असेल तर रजिस्ट्रेशन करावं लागेल. स्टॅम्प ड्युटी, लीगल फीज, खर्च येईल." रोहनचा चेहरा पडला. "किती खर्च?" ऑफिसरने रक्कम सांगितली. रोहन लगेच आरतीकडे वळला. "इतके पैसे फक्त नावासाठी?" आरती शांतपणे म्हणाली, "नावासाठी नाही, सुरक्षिततेसाठी." ऑफिसर मध्ये म्हणाला, "सर, आज नाही केलं तर उद्या मोठी अडचण येऊ शकते. लोन तिच्या नावावर आहे म्हणजे लायबिलिटी तिची आहे." रोहन गप्प झाला. घरी परतल्यावर सासूबाई रडत बसल्या होत्या. "आमच्या घरात पहिल्यांदाच बायकोने अट घातली." सासरे शांत होते. रोहन त्रस्त. "आरती, तू पाहिलंस ना आई किती दुखावली आहे." आरती त्यांच्या जवळ बसली. "आई, मी तुमचं काही काढून घेत नाहीये. मी फक्त माझा हक्क मागते." सासूबाई भावनिक आवाजात, "उद्या काही झालं तर आम्हालाही घराबाहेर काढशील." आरती थोडा वेळ शांत राहिली. "आई, जर मी तसं करायचं असतं तर आजपर्यंत माझ्या नावावर काहीच नसताना मी हे घर सांभाळलं नसतं." घरात पुन्हा शांतता पसरली. त्या रात्री रोहन झोपलाच नाही. त्याला आठवत होतं, आरती कधीच काही मागत नव्हती. तिने कधी दागिनेही मागितले नाहीत. कधी वेगळं घर मागितलं नाही. ती फक्त आज एक गोष्ट मागत होती, समानता. त्याने स्वतःलाच विचारलं, "मी तिच्याशी अन्याय करतो का?" दुसऱ्या दिवशी सकाळी आरती शांतपणे म्हणाली, "रोहन, मला घर हवं आहे, पण भीतीत नाही. मला नातं हवं आहे, पण असमानता नाही. मी तुझ्यासोबत आहे, पण मी स्वतःलाही गमावणार नाही." रोहन पहिल्यांदा तिच्या डोळ्यात अपराधीपणा पाहत होता. संध्याकाळी सासरे बोलले, "रोहन, घर टिकवायचं असेल तर पाया मजबूत हवा. आणि पाया म्हणजे विश्वास. आणि विश्वास म्हणजे समानता." सासूबाई काही बोलल्या नाहीत. पण त्यांच्या चेहऱ्यावर विचार दिसत होता. रोहन आरतीकडे आला. "ठीक आहे, आपण जॉईंट रजिस्ट्रेशन करू." आरती काही सेकंद शांत राहिली. "मनापासून?" रोहन हलकेच हसला. "हो, कारण तू ATM नाहीस, तू माझी पार्टनर आहेस." आरतीच्या डोळ्यात पाणी आलं. पण यावेळी ते अश्रू कमकुवतपणाचे नव्हते, ते समाधानाचे होते. काही आठवड्यांनी कागदावर दोघांची नावं होती. घर तसंच होतं, भिंती तशाच होत्या, फर्निचर तसंच होतं. पण वातावरण बदललेलं होतं. रोहन आता मोठे निर्णय घेताना विचारायचा, "आरती, तुझं मत काय?" सासूबाई हळूहळू समजू लागल्या. एका रात्री आरती बाल्कनीत उभी होती. तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला, "वुमन फायनान्शियल राईट्स सेमिनार. स्पीकर नीडेड." ती हलकेच हसली. कदाचित तिची गोष्ट फक्त घरापुरती नव्हती. कदाचित ती आता अनेक आरतींसाठी आवाज बनणार होती. हॉलमध्ये 200 पेक्षा जास्त महिला बसल्या होत्या. वर्किंग वाईव्स, गृहिणी, नवीन लग्न झालेल्या मुली. आरती स्टेजवर उभी होती. हात थोडे थरथरत होते, पण डोळ्यात मात्र विश्वास होता. "मी काही मोठी वकील नाही. मी फक्त एक बायको आहे." हॉल शांत. "मी कमवते, घर सांभाळते, EMI भरते." पण एक दिवस मला कळलं, मी निर्णयात नव्हते. लोक तिच्याकडे लक्ष देऊन ऐकत होते. मी नवऱ्याविरुद्ध उभे राहिले नाही. मी अन्यायाविरुद्ध उभे राहिले. मी घर तोडायला नाही बोलले. मी पाया मजबूत करायला बोलले. तिने एक वाक्य जोरात म्हटलं, "मी ATM नाही, मी भागीदार आहे." हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. पहिल्या रांगेत रोहन बसला होता. त्याच्या डोळ्यात अभिमान होता. त्याला आठवत होतं,
तोच तो माणूस होता ज्याने कधी विचारही केला नव्हता की नावाचा एवढा अर्थ असतो. आज तो मित्रांना सांगत होता, घर दोघांचं असेल तर निर्णयही दोघांचे असतात. सेमिनार संपल्यावर सासूबाई आरतीकडे आल्या. त्यांनी तिचा हात धरला. माझ्या काळात आम्ही बोललो नाही, म्हणून आमच्या नावावर काहीच नव्हतं. तू बोललीस ते बरोबर केलंस. आरतीच्या डोळ्यात पुन्हा पाणी होतं, पण यावेळी त्या अश्रूंमध्ये समाधान होतं. घरी परतल्यावर रोहन म्हणाला, धन्यवाद. आरती हसली, पण कशासाठी? मला बदलायला शिकवलंस म्हणून. त्या रात्री दोघे बाल्कनीत बसले होते. नवीन घर, नवीन समज, नवीन समानता. शेवटचा संदेश. काही महिन्यांनी त्यांच्या घरात एक छोटासा बोर्ड लावला गेला. या घरात निर्णय समान घेतले जातात. आरती आता फक्त घराची सदस्य नव्हती, तर ती एक आवाज होती. अनेक महिलांनी तिला मेसेज केला, ताई, आम्हालाही बोलायचं धाडस आलं. अंतिम संवाद. एका मुलीने सेमिनारमध्ये विचारलं, ताई, बायकोने हक्क मागणं म्हणजे भांडण का? आरती हसली, नाही, हक्क मागणं म्हणजे नातं वाचवणं. कारण समानतेवर उभं असलेलं घर कधीच कोसळत नाही. द एंड.